वरोरा शहरालगत असलेल्या एका जुना या गावात गेल्या काही दिवसांपासून भानामतीसारख्या घटनांमुळे गावकरी भयभीत झाले आहेत. 24 फेब्रुवारीपासून गावातील काही घरांच्या बाहेर दररोज तांदूळ, गहू, त्यावर निंबू, गुलाल, बुक्का, कुंकू आणि खोबरं अशा वस्तू ठेवण्यात येत असल्याचं निदर्शनास आलं आहे. हा प्रकार विशेषतः सकाळी 11:30 वाजता व सायंकाळी 6 नंतर घडत असल्याचे ग्रामस्थ सांगतात. या घटनांमुळे गावात संभ्रमाचं वातावरण निर्माण झालं आहे. विशेषतः महिलांमध्ये व लहान मुलांमध्ये भीतीचं सावट पसरलं असून अनेक जण रात्री बाहेर पडण्यास टाळाटाळ करत आहेत. काहींनी यामागे अंधश्रद्धा आणि भानामतीचा संशय व्यक्त केला आहे, तर काहींनी खोडसाळ प्रवृत्तींचा सहभाग असल्याचं मत मांडलं आहे. या प्रकरणाची चर्चा गावभर रंगली असून नागरिकांमध्ये विविध अफवा पसरत आहेत. ग्रामपंचायत सदस्य व स्थानिक तरुणांनी एकत्र येऊन या घटनेबाबत पोलिसांना माहिती देण्याचा निर्णय घेतला आहे. गावात रात्री गस्त वाढवण्याची मागणीही नागरिकांकडून करण्यात आली आहे. एकीकडे काही जण याला अंधश्रद्धेचा भाग मानत असले तरी सुशिक्षित वर्ग या घटनेकडे वास्तववादी दृष्टिकोनातून पाहत आहे. भीती न बाळगता पोलिसांच्या मदतीने सत्य समोर आणणे आवश्यक आहे, असे काही सामाजिक कार्यकर्त्यांचे मत आहे. सध्या एकार्जुना गावात या रहस्यमय प्रकारामुळे तणावपूर्ण आणि भीतीचं वातावरण असून नागरिकांनी प्रशासनाचे तातडीने या घटनेकडे लक्ष द्यावे अशी मागणी केली आहे. सह्याद्रीचा राखणदारसाठी अभिषेक भागडे, वरोरा. गावामध्ये वातावरण भीतीचं वातावरण तयार झालेलं आहे. दिनांक 24 तारखेपासून अशोकरावजी कुंबळे यांच्या घरापासून सुरुवात झाली. त्यांच्या घरी सकाळी, दुपारी आणि संध्याकाळी असा एक सलग एका दिवशी 3दा प्रकार झाला. नंतर स्वतः आमच्या घरी 20 तारखेला, 22-23 तारखेला, 25-26 तारखेला संध्याकाळी 7 वाजता लगेच ते 1 तास झाल्यानंतर मांडवकरच्या घरी सुद्धा अशाच प्रकारचं धान्य येऊन पडलं. त्याच्यावर गुलवाल, बुक्का, हळद. आणि काल परत संध्याकाळी विलास कुंबरे यांच्या घरी कणिक आणि त्याच्यातसुद्धा हळद, कुंकू, लिंबू. आणि त्याच्यामुळे असं भीतीचं वातावरण तयार झालं का हा कुठला म्हणजे एक बंगाली विद्या टाईप थेरेच्या घरीसुद्धा म्हणजे एकाच वार्डात सलग 2-3 घरी म्हणजे 4-5 घरी झाले. आता हे 6वं घर आहे. आणि दररोज सकाळी 11, 11:30 वाजता आणि संध्याकाळी 7, 8, 9 वाजेपर्यंत हा प्रकार चालू आहे. त्याच्यामुळे भीतीचं वातावरण तयार झालं आणि सर्वसाधारण गरीब लोक आहे, अशिक्षित आहे. त्याच्यामुळे त्यांचं आज म्हणजे जेवणा खाण्यावर सुद्धा त्यांची मनस्थिती राहिलेली नाही. आणि सकाळ संध्याकाळपासून तेच चर्चा चालू आहे. आम्ही आता रात्री 1-1 वाजेपर्यंत राहिलो, पण ते असं कुठंच ते दृश्य दिसून नाही राहिलं. ते एक भानामतीचा प्रकार म्हणा किंवा बंगाली विद्या टाईप म्हणा. ते घरात आता ह्या घरीसुद्धा आजचा जो प्रकार आहे, घरी सगळेजणच होते. आणि एक तर आता गल्लीतलं घर साईडला सुद्धा त्यांच्या आजूबाजूचे पुन्हा शेजारी पूर्ण लोक घरीच होते. तरी हा प्रकार येऊन पडला. त्याच्यामुळे भयानकच म्हणजे एक विचित्र वातावरण आणि प्रत्येक घर कुटुंब घाबरल्यासारखं होऊन राहिलेलं आहे. 3 दिवस झाले कमी जास्त प्रत्येकाच्या 4-4 घरी, प्रत्येकाच्या घरी असं 3-3दा, एका घरी 3-3दा हे एकाएकी म्हणजे न अदृश्य शक्ती म्हणावं किंवा कोणतीही शक्ती माहीत नाही आहे, आमचाही विश्वास नाही याच्यावर. पण गावातील वातावरण सध्या भीतीचं वातावरण झालेलं आहे. त्याच्यामुळं काहीतरी आता ठोस पाऊल घ्यावं असं प्रशासनाकडे विनंती करण्यात येईल.